विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे हा पाठ। आणि या पाठामध्ये या अगोदर आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि काही सूक्ष्मजीवांचा फायदा किंवा उपयोग माणसाला कसा होतो, निसर्गामध्ये सूक्ष्मजीवांचं कार्य एकूण सृष्टीसाठीच कसं उपयुक्त आहे याबद्दल अभ्यासलं। सूक्ष्मजीव हे आकाराने लहान असतात, जरी ते आकाराने लहान असले तरी त्यांचं कार्य खूप महान आहे। म्हणजे आकार आणि त्यांचं काम यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यासारखं कार्य कितीतरी आकाराने मोठे असलेले सजीव सुद्धा करत नाहीत। कारण पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचं कार्य म्हणजे विघटकांची भूमिका आहे आणि विघटकांची भूमिका अतिशय महत्वाची आणि एकूण सजीव सृष्टीसाठी मानवासाठी उपकारक आहे। कारण इथं तयार झालेल्या वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थांचं विघटन करण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात आणि नैसर्गिकरित्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी मानवाला मदत करणारे हे सूक्ष्मजीव कितीतरी दृष्ट्या उपयुक्त आहेत। अन्यथा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कचऱ्याच्या समस्या किती वाढल्या असत्या किंवा आजही या समस्या वाढत आहेत, याला कारण काय? मानवासारखा प्राणी अविघटनशील कचरा या ठिकाणी तयार करू लागला आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी किंवा सूक्ष्मजीवांकडून फक्त वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थांचंच विघटन होतं आणि आपण असेंद्रिय पदार्थांची निर्मिती कचऱ्यामध्ये करत आहोत। असेंद्रिय पदार्थांचा वापर करण्याकडे दिवसेंदिवस मानवाचा कल वाढत आहे आणि म्हणून नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत। या ठिकाणी पृथ्वीवर वाढत जाणारा कचरा आणि मग या कचऱ्याचं विघटन हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। आज आपल्याला या पाठामध्ये या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे काही पैलू अभ्यासायचे। या अगोदर आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय आणि सूक्ष्मजीवशास्त्र नेमकं काय असतं याबद्दल अभ्यासलं। कशाला म्हणतात उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र? उपयोजन म्हणजे उपयोग, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी। अप्लाइड म्हणजे काय, आपल्याला त्याचा उपयोग काय? या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये काही आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित काही विकर, संप्रेरक, प्रथिन, त्याचबरोबर उपयोजित अणुवंशशास्त्र आणि रैनवीय पातळीवर जैवतंत्रज्ञानाचं कार्य कसं चालतं या सगळ्यांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा म्हणजे असतं हे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र। बघा काय सांगितलं मी, काय काय असतं उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये, यालाच एकंदरीत उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात। म्हणजे आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित। आदिकेंद्रकी म्हणजे काय, ज्या सूक्ष्मजीवांमध्ये सुस्पष्टपणे केंद्रक दिसत नाही असे सूक्ष्मजीव म्हणजे आदिकेंद्रकी। आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। दृश्य केंद्रकी म्हणजे काय, केंद्रक पटलबद्धित असणे किंवा केंद्रक सुस्पष्टपणे दिसणे अशा प्रकारचे सूक्ष्मजीव। आणि या आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने किंवा संप्रेरके, त्याचबरोबर उपयोजित अणुवंशशास्त्र आणि रैनवीय पातळीवर काम करणारं जैवतंत्रज्ञान यांच्याशी संबंधित अभ्यास ज्या विज्ञानाच्या शाखेमध्ये केला जातो किंवा ज्या सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो त्या सूक्ष्मजीवशास्त्राला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात, म्हणजेच अप्लाइड मायक्रोबायोलॉजी। तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, औद्योगिक। आज आपल्याला औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे पैलू अभ्यासायचे। औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र हे देखील एक सूक्ष्मजीवांचा उपयोग करून औद्योगिक कारखान्यांमध्ये किंवा उद्योगधंद्यांमध्ये व्यावसायिक पातळीवर याचा उपयोग केला जातो। कोणाचा? सूक्ष्मजीवांचा। म्हणजे व्यवसाय करण्याचा उद्देश काय असतो? फायदा व्हावा। फायदा कोणाचा? मानवाचा। फायदा कोणाचा? प्रत्येक वेळी फायदा आपण आपलाच विचार करतो। म्हणजे पृथ्वीवर फक्त माणूस आपल्या फायद्याचा विचार करणारा एकमेव प्राणी आहे आणि आपल्या फायद्यासाठी इतरांची काही वाट लावायची तयारी माणसाची आहे। म्हणून यामध्ये या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये
व्यावसायिक पातळीवर सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो आणि या व्यावसायिक पातळीवर सूक्ष्मजीवांचा उपयोग करून आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाची देखील गुणवत्ता सुधारते. आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या या सगळ्यांचा महत्वाचा उपयोग आहे. त्याचबरोबर या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं देखील तयार केली जातात, ज्या उत्पादनांच्या निर्मितीमधून फायदा होतो. ही उत्पादनं बाजारामध्ये विकल्यानंतर भरपूर पैसा मिळतो आणि व्यावसायिक पातळीवर या सगळ्यांचा उपयोग केला जातो. अशा प्रकारचं हे एक औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे. म्हणजे काय, एकंदरीत औद्योगिकरणाचा उद्देशच काय, या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे उभे केले आणि मग उद्योगधंदे निर्माण, आपण कुठले उद्योग कशासाठी करतो, फायदा व्हावा. त्याचबरोबर तिथं उत्पादन आपल्याला जास्तीचं काढता यावं, जास्त उत्पादन मिळावं, शिवाय उत्पादनांचा दर्जा सुद्धा चांगला असला पाहिजे. आणि मग औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये दर्जेदार उत्पादनं तयार करण्याचा प्रयत्न असतो आणि शिवाय ते सुद्धा कसे, नैसर्गिक प्रक्रियेने. सध्या औद्योगिकरण वाढतंय, परंतु या औद्योगिकरणाचा परिणाम एकूण पर्यावरणावर झालाय, एकूण निसर्गाचं संतुलन बिघडत चाललंय आणि आज आपण बिघडलेल्या या पर्यावरणाच्या संतुलनाचा परिणाम भोगत आहोत. सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणानंतर पुढे काय असणार आहे याचा जर विचार केला तर पुढं अनंत अडचणी आणि वेगवेगळी संकट आहेत. कारण दिवसेंदिवस वाढत जाणारं हे औद्योगिकरण. आणि कसलं औद्योगिकरण आहे आपण या अगोदर अभ्यासलं. आपल्या देशामध्ये जी उत्पादन औद्योगिक प्रक्रियेने तयार केली जातात, औद्योगिकरणामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर करून नाही, औद्योगिकरणामध्ये जी उत्पादनं तयार केली जातात ती उत्पादनं जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याला काय किंमत आहे. जे विकसित राष्ट्र आहेत त्या विकसित राष्ट्रामध्ये आपली उत्पादनं वापरली जात नाहीत आणि जर घेतली तर त्यांच्यावरती प्रक्रिया करून वापरली जातात. उदाहरणार्थ साखर, जी विकसित राष्ट्र आहेत भारतामध्ये तयार केलेली साखर त्यांच्याकडे वापरली जात नाहीत. कुठल्याही वस्तूंच्या निर्मितीसाठी, खाद्यपदार्थासाठी ही साखर वापरली जात नाही, कारण या साखरेमध्ये विषारी पदार्थांचा समावेश आहे. म्हणून हिला पांढरा शुभ्र रंग येतोय आणि आपण फक्त रंगावर भाळलोय. आपल्याला मात्र ती रोज आवडते, रोज लागते. बघा आपला एखादा तरी दिवस आहे का. आणि मग हे टाळण्यासाठी आणि हे धोके कमी करण्यासाठी औद्योगिक पातळीवर या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून दर्जेदार उत्पादनं तयार करता येतात, भरपूर आर्थिक फायदा मिळवता येतो आणि पर्यावरणीय प्रश्न जे निर्माण झाले, उदाहरणार्थ कचऱ्यासारखे पर्यावरणीय प्रश्न निर्माण झालेले, हे पर्यावरणीय प्रश्न आपल्याला कमी करता येतात. आता याचे पैलू काय आहेत औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे, त्याच्यामध्ये पैलू म्हणजे काय, घटक आहेत. सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा किण्वन प्रक्रिया करून या ठिकाणी वेगवेगळी उत्पादनं तयार केली जातात. किण्वन प्रक्रिया म्हणजे काय, या अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 9वीला आपण घरी एक किण्वन प्रक्रियेने पदार्थ तयार करतो. कोणता बरं, दही. हे दही कसं तयार करता, त्याच्यामध्ये कुठले तरी सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. कोणते सूक्ष्मजीव आहेत ते, लॅक्टोबॅसिलाई. हे तुम्हाला माहिती आहे. लॅक्टोबॅसिलाई या सूक्ष्मजीवांच्या मदतीने दही तयार होतं. आणि मग दही तयार करण्याची प्रक्रिया काय आहे, सर्वात अगोदर दूध तापवतात. दूध तापवल्यानंतर दुधामधले उपद्रवी सूक्ष्मजीव मरतात. दूध उकळतात, नुसतं तापवत नाहीत तर दूध उकळतात. उकळल्यामुळे दुधामधले सूक्ष्मजीव मरतात. नंतर दूध थंड होऊ दिलं जातं आणि कोमट दुधामध्ये दह्याचे किंवा ताकाचे 4-2 थेंब घातले जातात विरझन म्हणून. आणि या विरझनामध्ये लॅक्टोबॅसिलाई नावाचे जीवाणू असतात. ते जीवाणू दुधामधल्या प्रथिनांना आळवतात. दुधामध्ये केसिन नावाची प्रथिन असतात. या केसिन नामक प्रथिनांना ते आळवतात, घट्ट करतात आणि आळवल्यामुळं, घट्ट केल्यामुळं दुधामध्ये डायसिटिल सारखे पदार्थ तयार होतात. आणि आळलेलं ते दूध घट्ट झाल्यानंतर आपण त्याला दही म्हणतो. त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण गंध देखील असतो, त्याचबरोबर त्याला आंबट मधुर चव देखील असते. आणि हा पदार्थ किण्वन प्रक्रियेने तयार केला जातो, फर्मेंटेशन प्रोसेस. आणि अशा किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादनं तयार केली जातात. हा एक महत्वाचा पैलू आहे. नंबर 2, आता फक्त एकटा दहीच आहे का, एकटा दहीच नाही तर याच्यामध्ये पाव, बेकरीमध्ये पाव तयार केला जाणारा ईस्ट नावाचा किण्व वापरून पाव तयार करतात. त्याचबरोबर दारू, म्हणजे त्याला वाईन म्हणतात जरा चांगल्या भाषेमध्ये, दारू म्हणल्यानंतर बरं वाटत नाही, वाईन किंवा चीज आणि वेगवेगळी औषधं. आपण ॲलोपॅथीमध्ये वापरतो ती औषधं, आयुर्वेदामध्ये वापरतो ती औषधं, वेगवेगळी औषधं ही याच
फर्मेंटेशन प्रोसेसनं तयार केले जातात किण्वन प्रक्रियेनं. जनावरांसाठीचं आंबवण, आपल्या घरामध्ये तयार केली जाणारी इडली किंवा डोसा यासारखे पदार्थ सुद्धा या किण्वन प्रक्रियेनं तयार केले जातात. आणि या किण्वन प्रक्रियेसाठी हे जीवाणू उपयोगी येतात. म्हणून सूक्ष्मजीव, याला सूक्ष्मजीवाचा किंवा सूक्ष्मजीवशास्त्राचा, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचा याला पैलू म्हटलेले. याच्यामध्ये हे सूक्ष्मजीव वेगवेगळे विकर तयार करतात. त्याचबरोबर त्याचा पोषण मूल्य वाढतं, दर्जा वाढतो आणि म्हणून हा याचा महत्वाचा पैलू आहे किंवा घटक आहे. त्यानंतर नंबर 2 आणि महत्वाचा, ज्याचा अगोदरच उल्लेख झालेला आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन होतं. तर कचरा हा पृथ्वीवर कोण करत आहे आणि किती प्रमाणामध्ये कचरा वाढलेला आहे, या सगळ्यांचा जर विचार केला तर आपण माणूस हा एकमेव प्राणी आहे पृथ्वीवर जो भरपूर प्रमाणामध्ये कचरा करतो. आणि कशासाठी? आपल्या फायद्यासाठी. आपण कुणाच्या दृष्टीनं फायद्याचे आहेत का? माणसाचं किंवा कुठल्याही सजीवाचं. या निसर्गामध्ये, सजीव सृष्टीमध्ये महत्व हे कशावरून ठरतं? जो इतरांच्यासाठी अधिक उपयोगाचा असतो तो अधिक उपयुक्त ठरतो आणि त्याचंच नाव घेतलं जातं किंवा त्याचाच गुणगौरव होतो. परंतु आपल्याकडे मात्र असं नाही. आपण कामाच्या मोबदल्यामध्ये टेबला खालून जर मागत असू, खरं तर काम केल्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला, बघा शेतात एखादा मजूर लावला तर आपण त्याला रोजंदारी देतच ना, परंतु तो दुसरा जर विचार करत असेल काहीतरी अधिकचं काही मिळतंय का? आणि माणूस हे करतोय आणि हे करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी भरपूर कचरा होतो. तो स्वतःचाही कचरा करून घेतो. खरं म्हणजे माणूस मुळात उपद्रवी नाहीयेच, परंतु स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी स्वतःचा कचरा आणि इतरांचा सुद्धा कचरा करायला लागलेला आहे. आणि या कचऱ्याचं नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतायत. शेतामध्ये तयार झालेला पालापाचोळा, वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थ, जनावरांचं मलमूत्र यांचं विघटन करणारे कितीतरी उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. आणि त्यांचं विघटन केल्यामुळं शेतीला नैसर्गिक कंपोस्ट मिळतं आणि जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा दर्जा वाढतो. हे सूक्ष्मजीवांचं काम. त्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी पुढचा महत्वाचा पैलू प्रदूषण कमी करणे. तर प्रदूषण कशी कमी करतात सूक्ष्मजीव? या अगोदर आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलं होतं. समुद्रावर आलेला तेलाचा तवंग काढणारे अल्किनोव्हरॅक्स नावाचे जीवाणू. म्हणजे समुद्र, आपण जलमार्ग ही वाहतुकीचा सगळ्यात सोयीचा मार्ग आहे आणि जलमार्गे वाहतूक करत असताना जर पाण्यावर, समुद्रात मालवाहू जहाजामधून तेल सांडल्यानंतर त्या समुद्रावर तेलाचा तवंग येतो. एकदा पाठीमागं एक 5-7 वर्षापूर्वी अशी घटना घडली होती. मुंबईलाच एक मालवाहू जहाज पलटली होती आणि सगळ्यात समुद्रावर तेलाचा तवंग, अगदी 700-800 किलोमीटर, 500 किलोमीटरपेक्षा जास्त काहीतरी तेलाचा तवंग पसरला होता एकूण एरिया. आणि एवढा मोठा तेलाचा तवंग, त्याचा परिणाम काय झाला? समुद्रामधले जलचर प्राणी आणि वनस्पती यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. कारण ऑक्सिजन, वातावरणामधलं ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ते सजीव श्वास घेऊ शकतात. त्याच्या खाली असणारे काही, समुद्राखाली असणारे काही हिरव्या वनस्पती आहेत, शैवालासारख्या, त्यांना प्रकाश संश्लेषणाची आवश्यकता असते. तिथपर्यंत प्रकाश पोहोचत नव्हता आणि म्हणून नैसर्गिक जे वातावरण आहे, समुद्रामधल्या जे जलीय परिसंस्था आहेत त्यांना बाधा आली. आणि हे काढण्यासाठी मग माणूस प्रयत्न करत होता. कितीतरी बोटी, त्याच्यावरचा तेलाचा तवंग, कारण तेल वर तरंगतं, ते काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु हा प्रयत्न, आपण प्रयत्नामध्ये असफल होत होतो आणि अल्किनोव्हरॅक्स नावाच्या जीवाणूंचा वापर केल्यानंतर मात्र ते कमी कालावधीत, तरी त्याला 4-5 महिने लागले होते कालावधी, आणि मग हे अल्किनोव्हरॅक्स नावाचे जीवाणू उपयोगाला आले. म्हणजे वातावरणाचं होणारं जलीय प्रदूषण असेल, वातावरणाचं असेल, जमिनीचं प्रदूषण असेल. आता रासायनिक खतांचा, कीटनाशकांचा, जंतुनाशकांचा, कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर सुद्धा जमिनीचं प्रदूषण होतं. हे जमिनीचं प्रदूषण कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहेत, कारण कंपोस्ट करतात म्हणजे उपयुक्तच आहे. जमिनीमध्ये मुळांच्या गाठीवर, शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर वाढणारे रायझोबियम नावाचे जीवाणू, हे रायझोबियम हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. अझॅटोबॅक्टर मातीमधलं स्थिरीकरण करतात. दही तयार करण्याची प्रक्रिया, इडली तयार करणे, पाव तयार करणे, आंबोन तयार करणे, हे सगळं कोण करतात? जीवाणू करतात. आणि मग हे सगळे जीवाणू या दृष्टीनं आपल्याला उपयुक्त आहेत. लक्षात येते? यानंतर आपल्याला या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं कोणकोणती उत्पादनं तयार करता येतात ते अभ्यासायचे. आता माहितीये, दूध, हे दही तयार करणे तर आपल्याला सूक्ष्मजीवांच्याच मदतीनं दही तयार होतं. आपल्याला वाटतं आपणच करतो दही तयार, परंतु सूक्ष्मजीवांच्या मदतीनं दही तयार होतं. आणि दह्यामध्ये हे लॅक्टोबॅसिला आहेत, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिले असता हे आपल्याला असे दिसतात. आपल्याला सांगितलं जातं रात्री दही खाऊ नये. का बरं खाऊ नये रात्री दही? याचा जर विचार केला तर फर्मेंटेशन प्रोसेस रात्रीच्या वेळी हे जीवाणू सक्रिय होतात
वळवळ करतात, आपल्याला दिसतात ते जीवाणू सूक्ष्मदर्शक कली सहज. आणि रात्री आपण झोपलेलो असतो, रात्री जर दही खाल्लं तर आपण झोपल्यानंतर आपण स्थिर असतो आणि हे जीवाणू मध्ये वळवळ करतात आणि त्याने वळवळ केलं की आपल्याला मळमळ होतं, उलटे होण्याची शक्यता असते. म्हणून रात्री दही खाऊ नये, याला शास्त्रीय कारण आहे. आणि दिवसा खाल्ल्यानंतर आपण सक्रिय असतो त्यावेळेस आपली हालचाल चालू असताना ते थोडे स्थिर असतात आणि म्हणून दिवसा दही, रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. त्याच्या पाठीमागे असणारा हा शास्त्रीय आधार आहे. त्यानंतर वेगवेगळी उत्पादनं कोणती ते पुढच्या तासामध्ये अभ्यास.